नमस्कार मंडळी, वेलकम बॅक आणि शुभ सकाळ। तर सकाळी 4 वाजता मी उठली होती। त्यानंतर मी माझं सगळं आवरलं आणि साडी वेअर केली आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्यांना उठवलं आणि आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे दर्शन करण्यासाठी। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आहोत ओंकारेश्वरमध्ये आणि कालच श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण करणार आहोत श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन। तर अप्रॉक्सिमेट 5 वाजता आम्ही आमचं हॉटेल सोडलं आणि निघालो मंदिराकडे। आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेन की तुम्ही अशा देवस्थानी गेलात आणि कुठलं हॉटेल बुकिंग केलं असेल तर मोस्टली मंदिरात जाण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळचाच सिलेक्ट करा। ते यासाठी की आपला दिवससुद्धा खूप छान जातो आणि लाईनमध्ये सुद्धा खूप जास्त आपल्याला थांबावं लागत नाही। जसं की तुम्ही बघितलं की श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करताना आपली हालत किती खराब झाली होती। म्हणजे जवळजवळ 4 ते 5 तास आपले फक्त लाईनमध्ये गेले होते। त्याच्यामुळे मी रात्रीच ठरवलं होतं की काहीही झालं तरी चालेल, म्हणजे भले 1-2 तास झोप मिळाली तरी चालेल, पण दुसऱ्या दिवशी एकदम सकाळीच दर्शन करायचं। श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करून आपल्याला जवळजवळ येण्यासाठी हॉटेलवरती 12 वाजले होते, कारण 10:30 वाजता आपण मंदिर सोडलं होतं। त्यानंतर आपण एका हॉटेलमध्ये जेवलो आणि हॉटेलवरती म्हणजे जिथे आपले बुकिंग आहे त्या हॉटेलवरती येईपर्यंत आपल्याला 12 वाजले होते। तरीसुद्धा मी सकाळी 4 वाजता उठून बाकीच्या सगळ्यांना उठवलं। आम्ही सगळ्यांनी रात्रीच ठरवलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त आवरायला वगैरे वेळ लागला नाही। आम्ही पटकन 1 तासात सगळ्यांचं आवरलं आणि निघालेलो मंदिराकडे। मंदिराकडे जाताना एका छोट्याशा मुलाकडून एक टिक्का लावून घेतला। त्यानंतर आम्हाला फ्रेश फुलं, बेलपत्रसुद्धा मिळाले आणि आम्ही निघालेलो मंदिराकडे। आमचं हॉटेल खूप जवळ होतं, जास्त लांब नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला तो एक बेनिफिट होता। आणि मी सुद्धा तुम्हाला सांगेन की कधी तुम्ही देवस्थानी जाताना हॉटेल बुक कराल तर हॉटेल मंदिराच्या एकदम जवळच बुक करा, जेणेकरून तुम्हाला दर्शन करण्यासाठी इझी जाईल, म्हणजे पटकन जाता येईल। तर सकाळी सगळे शॉप जे बंद होते, म्हणजे जे काय देवाचं सामान मिळतं किंवा आपल्याला म्हणजे त्या मूर्ती वगैरे असतात, जे काही देवाच्या रिलेटेड सामान मिळतं त्याच्या सगळ्या जे शॉप आहेत ते बंद होते। पण आम्हाला जे काही फुलं आणि बेलपत्र व्हायला पाहिजे होते ते तर मिळालं होतं। शेवटी देवाला प्रत्येक गोष्टीची काळजी असते। आणि आम्ही निघालो आणि इतकं मस्त वाटत होतं सकाळी आंघोळ करून फ्रेश झाल्यामुळे। आणि काल मला साडी वेअर नाही करता आली, कारण अचानक आमचा प्लॅन चेंज झाला। पण आज मी ठरवलं होतं की काही झालं तरी साडीच घालून आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं। इथे आजूबाजूला लोक पण तयारी करत होते मंदिराकडे जाण्यासाठी आणि इकडे अशी बाहेर वगैरे पण लोक झोपतात आणि सकाळी नर्मदा नदीमध्ये आंघोळ करतात आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात। तर बाकीच्यांची पण तयारी चालू होती मंदिरामध्ये जाण्याची। सकाळी एकदम छान आणि फ्रेश वाटत होतं। आपलं हॉटेल आणि मंदिर यामधलं जे डिस्टन्स आहे ते अगदी 5 ते 7 मिनिटाचं होतं। त्याच्यामुळे देवस्थानी कधीही गेलात ना की जेवढ्या जवळ जमेल तेवढ्या जवळ तुम्ही हॉटेल घ्या, कारण तुमचे रिक्षाचे वगैरे पैसे वाचतात आणि तुम्हाला दर्शन घेण्यासाठी सुद्धा इझी जातं। त्याच्यामुळे जवळ हॉटेल घेणं हा आमचा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता। सो फायनली आपण थोडंसं जवळ पोचलो होतो आणि आपल्याला मंदिराचा रस्ता माहिती नव्हता, त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे आम्ही विचारत आलो होतो। आणि मंदिराच्या एरियामध्ये पोचल्यानंतर इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं, म्हणजे मस्तच एकदम एक वेगळीच वाईब असते प्रत्येक मंदिराच्या एरियामध्ये। आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की सकाळी सुद्धा लाईन लागली होती मंदिरामध्ये, म्हणजे हार्डली आम्ही 5:20पर्यंत मंदिरामध्ये पोचलो होतो, तरीसुद्धा ऑलरेडी मंदिरामध्ये लाईन होती, तुम्ही बघू शकता। जवळजवळ आम्हाला म्हणजे 2 लाईन अशा मोठ्या लागल्या। म्हणजे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये जशी लाईन होती तशी ऑफकोर्स नव्हती, कारण आपण एवढ्या सकाळी दर्शन घेतो आहे। पण हेच जर आपण दुपारी किंवा संध्याकाळचा टायमिंग जर सिलेक्ट केला असता दर्शन करण्यासाठी तर आपल्याला खूप टाईम आपल्याला वेट करायला लागलं असतं। त्याच्यामुळे सकाळी लवकर येणं हा आपला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता। आपल्या आधीसुद्धा इथे खूप लोक दर्शन करण्यासाठी आली होती आणि आपण लाईनमध्ये थांबलो। लकीली आम्हाला सकाळची आरती भेटली, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होतो। मंदिराच्या पायरीपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागला। आणि श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं एक विशेष आहे की इथे आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन मिळतं। तुम्हाला जल, बेलपत्र, फुलं जे काय व्हायचे ते तुम्ही तिथे वाहू शकता, त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, समाधानसुद्धा मिळतं।
मिळतं, असं बाकीच्या मंदिरांमध्ये नाही मिळत. माहिती आहे तुम्हाला, आजकाल मंदिरामध्ये गाभाऱ्यात दर्शन नाहीच देत आणि जास्त वेळ थांबतासुद्धा येत नाही. तर फायनली आम्ही जे काय फुलं, बेलपत्र जे काय आणलं होतं ते सगळं एका पिशवीमधून बाहेर काढलं आणि तिथे छानपैकी पूजा केली. तर तुम्ही सकाळी सकाळी बघू शकता किती गर्दी होती आणि इतक्या सकाळीसुद्धा किती लोक म्हणजे आली होती तिथे दर्शन करण्यासाठी. आणि खरंच सकाळी सकाळी जे काय तुम्ही दर्शन कराल ना ते छानच होतं आणि आपला दिवससुद्धा खूप छान जातो. तर तिथे मला थोडंफार जे काय शूट करता आलं ह्यांना त्यांनी ते केलेलं आहे. आणि फायनली आपण श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करतो आणि तुम्ही सुद्धा दर्शन करा, नमस्कार करा आणि आपल्याला तिथे थोडा टाईमसुद्धा घालवता आला. मी काय फुलं जी काय आणली होती, जे काय बेलपत्र आणले होते, हार आणले होते ते तिथे वाहिले आणि मला खूप समाधान मिळालं या गोष्टीचं. कारण प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला असं नाही करता येत, पण असं आपल्याला करता आल्यामुळे छान वाटत होतं. सो फायनली आपलं श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं जे दर्शन आहे ते खूप सुंदर झालं आणि सकाळी 6च्या आधीच आपलं दर्शन झालं होतं. आणि तिथे बाकीचे पण खूप सारे मंदिरं आहेत छोटे छोटे, ते सुद्धा आम्ही दर्शन केले आणि तिथे खूप सारे फोटोज काढलेले आहेत, व्हिडिओज काढलेले आहेत. मंदिराच्या आजूबाजूचा एरियासुद्धा खूपच सुंदर आहे आणि इथे आपल्याला दिवे वगैरे लावता येतात. त्याच्यामुळे सासूबाईंनी आणि मी तिथे दिवे लावले आणि थोडासा टाईम तिथे थांबलो आणि त्यानंतर आपण निघालो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर रात्री आपल्याला खूप लेट झालं, त्यामुळे नर्मदा नदीच्या तिथे आपल्याला आरती करता नाही आली आणि ती बाकी होती. तर आपण आता नर्मदा नदीच्या तिकडे आरती करण्यासाठी जाणार होतो. काल माझी ती इनकम्प्लीट राहिली आणि इतक्या लांब येऊन जर आपण ते नाही केलं तर इच्छा तशीच राहते. त्याच्यामुळे मी विचार केला की नाही, काही झालं तरी आपण तिथे जाऊन आरती करायची. सो फायनली माझी ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली होती आणि मस्त नर्मदा नदीच्या तिथे तर खूपच छान वाटतं. म्हणजे तुम्हाला मीच सांगेल की तुम्हाला जितका वेळ तिथे टाईम स्पेंड करता येईल ना तेवढा वेळ तिथे टाईम स्पेंड करा. बोटिंग तर आपली कालच झाली होती, फक्त आपल्याला नर्मदा नदीच्या तिथे आरती करायची होती तर ती आपण केली होती. आणि कालची संध्याकाळची आरती इथे जी होते ती आपल्याकडून मिस झाली होती, पण ठीक आहे, जेवढं काही जमेल तेवढं आपण केलं. जेवढे लोक ओंकारेश्वरमध्ये येतात तेवढे सगळे लोक नर्मदा नदीमध्ये आंघोळ करतात, कारण त्याचं खूप महत्त्व आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे आणि आरतीसुद्धा सगळे लोक करतात. काल आपली जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती फायनली आपली आज इच्छा पूर्ण होते नर्मदा नदीच्या तिथे आरती करण्याची. आणि मला खूप छान वाटत होतं, कारण मला असं वाटलं होतं की बहुतेक ही इच्छा आपली पूर्ण नाही होते आणि इतक्या लांब येऊन हे जर नाही केलं तर ते मनात राहिलं असतं. पण देवानी ती इच्छा पूर्ण केली. म्हणजे खरंच कशी केली देवानी त्याचं त्याला माहिती. कारण मंदिरांमध्ये इकडे इतक्या लाईन असतात ना, त्याच्यामुळे मला वाटलं होतं की दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला लेट होणार आणि मग फक्त मंदिरात दर्शन करून आपल्याला निघावं लागणार, कारण आता आपल्याला जायचं दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की हे काही कंप्लीट होत नाही, पण फायनली ती इच्छा कंप्लीट झाली. सकाळी लवकरच दर्शन झाल्यामुळे आपल्याला खूप वेळसुद्धा मिळाला तिथे आणि आपल्याला तिथे थोडा टाईम थांबतासुद्धा आलं. सो फायनली श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग, त्यानंतर नर्मदा नदीची आरती आणि नर्मदा नदीमध्ये आंघोळ्या, सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्या होत्या. आणि आता आपली नवीन जर्नी स्टार्ट होणार होती नवीन ठिकाणी जाण्यासाठी. सकाळी लवकरच आपण म्हणजे 11 वाजता आपलं हॉटेल सोडलं, आपल्या सगळ्या बॅगा घेतल्या आणि पोचलेलो आहोत नवीन ठिकाणी. तर आम्ही कुठे आलेलो आहोत आणि इथे कुठे कुठे फिरणार आहोत हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे पुढचा ब्लॉग अजिबात चुकवू नका. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.